5 वर्ष वॉर्डात नाही, आता मतांसाठी धावाधाव, आश्वासनांची आतिषबाजी, कामांचा दुष्काळ. महानगरपालिका निवडणुकांचे रणसंग्राम सुरू होताच सांगली, मिरज, कुपवाडमध्ये पुन्हा एकदा राजकीय ढोंग नाट्याचा तमाशा उभा राहिला आहे. 5 वर्ष वॉर्डाकडे ढुंकूनही न पाहणारे नगरसेवक अचानक जनतेचे कैवारी बनून अवतरले आहेत. हातात नम्रतेचा आव, तोंडात विकासाची पोपटपंची आणि मनात फक्त सत्तेची भूक हा दुटप्पीपणा पाहून नागरिक उखडले आहेत. 5 वर्ष कुठे होता हा प्रश्न आज प्रत्येक गलीत घुमतो आहे. पाण्यासाठी नागरिकांची फरफट, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, उघडी गटारे, सांडपाण्याची दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि अस्वच्छतेचा विळखा हेच शहराचे वास्तव बनले आहे. विकासाचे फलक झळकले पण विकास कधीच उतरला नाही. 5 वर्ष काम शून्य, आश्वासन मात्र अमर्याद हेच नगरसेवकांचे यश. निधी मंजूर झाले, प्रस्ताव पास झाले, बैठकांचे फोटो झळकले, पण जमिनीवर कामाचा पत्ता नाही. अर्धवट रस्ते, महिनोन्महिने उघडी गटारे आणि कोलमडलेली कचरा व्यवस्था नागरिकांच्या नशिबी आली. पाण्यासाठी टँकरमागे धावणारी जनता आणि एसी कार्यालयात बसलेले नगरसेवक हा विरोधाभास पुरेसा बोलका आहे. आज तेच प्रतिनिधी हात जोडून मत मागत आहेत. ही लोकसेवा नाही, ही उघड फसवणूक आहे. आश्वासन भारी, काम शून्य हे समीकरण जनतेने ओळखले असून यावेळी मतपेटीतूनच 5 वर्षाच्या निष्क्रियतेचा हिशेब चुकता होणार का हेच पाहायचे आहे.